आपल्या भारतामध्ये एक म्हण आहे की येडे की चद्दर लेणं, किंवा मराठीमध्ये पण एक म्हण आहे की वेळ पांघरणं. म्हणजेच काय तर सगळी परिस्थिती, सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा आपल्याला काहीच माहिती नाही असा देखावा करणं. आता तुम्ही म्हणताल ही येडे की चद्दर नेमकी घेतलीये कोणी? तर दुसरं कोण असणार आहे? गेल्या 10 वर्षांपासून ज्यांनी सतत येडे की चद्दर पांघरलेली आहे ते महामहिम सन्माननीय आदरणीय विश्वगुरुजी, भारताचे नव्हे तर सबंध विश्वाचे विश्वगुरु असणारे, अंधभक्तांचे मानस पिता असलेले आपले पंतप्रधान महोदय. त्यांनी येडे की चद्दर पांघरलेली. आता तुम्ही म्हणताल नेमकी कशासाठी? तर भारतामध्ये आता बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत, त्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आपले बादशहा सलामत फक्त आणि फक्त पर्यटन करण्यात आणि लक्षद्वीप सारख्या बेटांवर जाऊन सागर सफारी, समुद्र सफारी करण्यामध्ये व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांच्या घटना बघितल्या तर मला नाही वाटत फार दिवस झाले असतील साक्षी मलिक किंवा विनेश फोगाटवरती व्हिडिओ बनवून त्यांच्या प्रकरणावरती आवाज उठवून, किंवा फार दिवस झाले नसतील मणिपूरच्या गोष्टीवरती बोलून. तोच आता लेटेस्ट मध्ये काही बातम्या अशा आल्या ज्या मेनस्ट्रीम मध्ये आपल्याला दिसणार नाहीत, पण काही इंडिपेंडंट, मिंधेपण न स्वीकारलेले स्वाभिमानी पत्रकार असतील किंवा काही पोर्टल्स असतील जिथे आपल्याला या बातम्या मिळतील की जी बनारस, जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, बनारस शहर जे आहे जिथून आपले स्वतः बादशाह सलामत निवडून येतात, त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे जी विश्वविख्यात आहे. बऱ्याच जणांचं तिथे शिकण्याचं स्वप्न असतं. तर तिथे एका मुलीवरती काही नराधमांनी, काही मुलांनी सामूहिक अत्याचार केला. अर्थात ही बातमी तिकडे तेवढी बाहेर आली नाही, पण जसं आपण म्हणतो की एक गोष्ट कदाचित जी रेग्युलरली त्यांच्याकडून होतीये की लेकीवाळींवरती, मुलींवरती अत्याचार करण्याची आपली जी उज्ज्वल परंपरा आहे, जे आपलं भव्य दिव्य, त्यांना जे कुठलं राज्य आणायचं आहे माहिती नाहीये, त्यांच्या भाषेतलं हिंदू राष्ट्र आहे, ती परंपरा पुन्हा एकदा आता काही नव्याने जे खुलासे झाले त्यांच्यामधून जाणवली की त्या मुलीवरती ज्या तिघांनी अत्याचार केले, म्हणजेच त्यांची नावं अशी आहेत की कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान, या 3 नराधमांनी ज्या बलात्कार केला, तिच्यावरती जे अत्याचार केले, ते तिघेही बीजेपीचे आयटी सेलचे प्रमुख पदाधिकारी आहेत, ज्यांना अक्षरशः तुम्ही आता इंटरनेटवर जाऊन बघाल तर बीजेपीच्या मोठमोठ्या नेत्यांसह, अगदी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासह सुद्धा त्यांचे फोटो आहेत. एवढंच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबत फोटो आहेत, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहेत, आणि एवढंच नव्हे तर निर्भया प्रकरणात देशाच्या त्या वेळच्या पंतप्रधानांना, म्हणजेच मनमोहन सिंग यांना बांगड्यांचा आहेर पाठवणाऱ्या आपल्या क्योंकि सास भी कभी बहू थी फेम ज्या स्मृती विस्मृती इराणी आहेत, त्यांच्यासोबतही यांचे फोटो आहेत. आता लोक म्हणतील की चला रॅन्डम फोटो काढले, पण मला एवढं कळतं की प्रोटोकॉल्स असतात, काही शिस्त असते. अशा वेळी चला बाकीच्या नेत्यांबरोबर फोटो काढले, पण पंतप्रधानांसारख्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत ऍक्सेस यांना कसा काय मिळू शकतो? याचा अर्थ की त्या पक्ष संघटनेमध्ये, पक्षामध्ये, त्यांच्या आयटी सेलमध्ये प्रमुख काहीतरी पदावरती असतील, त्यांची कामगिरी किंवा त्यांचं पद हे तितकं महत्वाचं नक्कीच असेल, आणि त्याच्यामुळेच साहजिक आहे की पंतप्रधानांना त्यांच्यापर्यंत जाणं सोपं असेल. कारण बघा, ज्यावेळी मला वाटतं ऑगस्टमध्ये जेव्हा मागच्या वर्षी पंतप्रधान पुण्यामध्ये आले होते, तेव्हा सर्वसामान्य पुणेकरांना त्या मानाने जरासं कर्फ्यू टाईप ऑफ सिच्युएशन बघावी लागली होती. बऱ्याचशा रस्त्यांवरती पोलीस होते, लोकांना जास्त काही रस्त्यावरती उतरता येत नव्हतं. अशा वेळी ही 3 कॉलेजात शिकणारी कॉलेज वयीन जी काय असतील ती पोरटोरं पंतप्रधानांबरोबर कसा काय फोटो काढू शकतात? याचाच अर्थ हाच आहे की बीजेपीचे जे रथी महारथी आहेत, ज्यांनी पीएचडी, डिप्लोमे किंवा ज्या कुठल्या डिग्र्या असतील, महिलांवरती, बायकांवरती, मुलींवरती, लेकींवरती अत्याचार करण्यामध्ये ज्यांनी महारत हासिल केलेली आहे, अशा पक्षामधल्या, अशा संघटनेमधल्या सगळ्या देदीप्यमान परंपरेचे हे उज्ज्वल वारस आहेत कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि मला वाटतं आनंद चौहान. हे तिघही आयटी सेलचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि यांनीच त्या मुलीवरती अत्याचार केले. बरं, ही सगळी गोष्ट अत्याचार करून थांबलेली नाहीये. पुढे काय झालंय की ज्या पद्धतीने मणिपूर सारख्या घटनेचा बोलबाला कधी झाला, जेव्हा त्या दुर्दैवी महिलांचे व्हिडिओ हे तब्बल 80-90 दिवसांनंतर जेव्हा बाहेर आले, तेव्हा देशामध्ये एकच राळ उठले आणि न्यायासाठी आरडाओरड चालू झाली. सेम जसं आपल्या पैलवान कुस्तीपट्टूंच्या बाबतीत झालं, मग ती विनेश फोगाट असेल
किंवा साक्षी मलिक असेल, त्यांना सुद्धा तब्बल 70-80 दिवसांच्या संघर्षानंतर या सगळ्या प्रकरणात एफआयआर झाला. अगदी त्याच पद्धतीची अतिशय उत्तम आणि अतिशय भारी, भन्नाट आणि प्रामाणिक कामगिरी आपल्या प्रशासनाने, पोलीस यंत्रणेने याही वेळी केलेली आहे. अत्याचार होऊन त्या मुलीवरती 60 दिवस उलटून गेले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. जेव्हा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरत आंदोलन करावं लागलं, प्रशासनाला जाब विचारावा लागला, तेव्हा कुठेतरी किरकोळ कलम, मग ती सोशल मीडियावरची असतील किंवा छेडछाडची असतील, ती लावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर हे तिघं कुठे होते त्यावेळी? हे तिघं जे आरोपी आहेत, कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान, हे बीजेपीचं मध्य प्रदेशामध्ये रामराज्य आणण्यासाठी ज्या निवडणुका होत्या त्या तथाकथित रामराज्यासाठी हे तिघं रामसेवक, हे कामसेवक म्हणूयात आपण, की हे कामवासनेचे जे लिंग पिसाट कार्यकर्ते आहेत ते बीजेपीचं काम मध्य प्रदेशमध्ये करत होते. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, पण मला एक कळत नाही की एकाच पक्षामध्ये इतक्या सगळ्या व्यक्ती कशा काय भेटू शकतात. मग तो ब्रुजभूषण सिंग असेल किंवा आता आपल्या गर्लफ्रेंडला किंवा जी काय मैत्रीण असेल, जी मुलगी असेल, व्हॉट एव्हर, तिला गाडीखाली चिरडणारा अश्वजित गायकवाड असेल किंवा आता हे तिघं नराधम असतील, असे हिंस्र आणि घाणेरडी जनावरं एकाच पक्षात कशी काय असू शकतात? गोष्ट साहजिक आहे की तुम्ही लोकांवरती अत्याचार करा किंवा कोणाला फसवा, कोणाचं वाईट करा, देशाचं नुकसान करा किंवा गरिबांवर अत्याचार करा, बायकांची आबरू लुटा, काहीही अडचण नाही. फक्त जे काय करायचंय ते आमच्या पक्षामध्ये येऊन करा, आमच्या संघटनेत येऊन करा, आमचा गमछा घालून घाला. कारण बलात्कार हे होत राहतील, पण काही लोक इतक्या नीच मानसिकतेची आहेत की त्यांना बलात्कार हा हिंदूंनी केला तर बरं वाटतं. म्हणजे ही नीच प्रवृत्ती अजूनही या देशामध्ये तितक्याच ताकदीने आणि तितक्याच नृशंसपणे कार्यरत आहे. त्यामुळे अजूनही जी लोक आपल्या काय म्हणूयात आपण, जे कोकेन व्हॉट्सअप ग्रुपी सोसायट्यांच्या ग्रुप्सवरती आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवरून, सोशल मीडियावरून, गोदी मीडियाच्या माध्यमातून दिलं जातंय, त्यांनी सुद्धा सावध व्हायची वेळ आहे. आपण 22 जानेवारीच्या राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट बघतोय, पण रामराज्याच्या नावाखाली परत परत अशा केसेस येत आहेत, पुन्हा पुन्हा अशा केसेस समोर येत आहेत. आता बघायचंय फक्त हे की आणखी हा जो नवीन यांनी अट्टके पार झेंडा लावलाय, हा जो नवीन पराक्रम केलाय त्या नराधमांसोबत प्रशासन किंवा आपले तथाकथित जे विश्वगुरू आहेत ते काय करतात? खरं तर मला अपेक्षा काहीच नाहीये, कारण नेहमीप्रमाणे त्यांची एक परंपरा आहे की येडे की चद्दर घेणं. म्हणजेच काय तर ज्या ओरिजिनल, ज्या प्रॉपर समस्या आहेत, ज्या जमिनीवरच्या ग्रासरूट लेवलचे प्रॉब्लेम आहे, तिकडे दुर्लक्ष करायचं आणि लक्षद्वीपमध्ये फिरायला जायचं, महाराष्ट्रामध्ये फिरायला जायचं, उद्घाटन करत फिरायची. मग तिथं मणिपूर जळालं तरी चालेल, कुस्तीगिरांवर अत्याचार झाले तरी चालेल, बलात्कार होत राहिले तरी चालेल, आत्महत्या होत राहिल्या तरी चालतील, युवा बेरोजगार झाला तरी चालेल आणि भारत देशातले सामान्य नागरिक भिकेला लागले तरी चालतील. अपने अय्याशी नाही रुकनी चाहिए बॉस. त्यामुळे ह्या येडे की चद्दर घेतलेल्या सरकारला, पंतप्रधानांना जाग कधी येणार हेच आपल्या सर्वांना विचारायचंय. आता शेवटी काय आहे, टीव्हीवरती येऊन विचारणाऱ्या मीडियाला किंवा प्रशासनाकडून अपेक्षा संपलीये. त्यामुळे पुन्हा एकदा हे आवाहन करतोय की ज्या ज्या लोकांना अजूनही त्यांच्या भ्रामक संकल्पनामधून अजूनही बाहेर पडता येत नाहीये की नाही 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 हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, हिंदू राज्य झालं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे, हे कुठल्या प्रकारचं हिंदू राष्ट्र आहे, हे कुठल्या प्रकारचं रामराज्य आहे की ज्याच्यामध्ये आपल्या आया बहिणी या सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरती हातही टाकला जाईल, पण तुम्ही सौभाग्य का मानायचं की हात टाकणारे हिंदूच राहणार आहेत. या सगळ्या घाणेरड्या आणि नासक्या मानसिकतेमधून लवकरात लवकर बाहेर पडा आणि खरं रामराज्य हे युवकांच्या हातामध्ये रोजगार असण्याचं, आपल्या लेकीबाळी जिथे न भीता न डरता निडरपणे उजळ माथेने फिरू शकतील, सुरक्षित राहू शकतील, अशा सुरक्षित भविष्याचं रामराज्य आहे, ना की सरसकट एखाद्या पक्षाच्या दबावशाहीला आणि हुकुमशाहीला एकछत्री अंमल राबवू देण्याचं रामराज्य आहे. ऑप्शन तुमच्याकडे आहेत, चॉईस सुद्धा तुमची आहे. विचार करा आणि तुमचा पर्याय निवडा. थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, जय महाराष्ट्र.